कलंबियल। मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष माननीय नरोत्तम पाटील सर, स्वरा ग्रुप, तुषार संखे भाऊ, हर्ष एंटरप्राइजेस आमचे जितेंद्र भाऊ यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे। 42 चॅलेंजर चषकाचे अध्यक्ष माननीय भरत पिंपळे सर, VPL ग्रुपचे अध्यक्ष सचिन पिंपळे यांना विनंती आहे की स्टेज स्थानापन्न व्हायचं स्टेजवर। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय सचिन पाटील सर, माजी कृषी सभापती माननीय अशोक वडे सर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर आहे। त्याची मॅच आहे, सचिन भाऊची मॅच आहे। निलेश अनंत संख्ये दापोली, चला बॅट्समन पाठवा प्लीज। चला दोन संघ आपण बघत आहात, एका साईडला वंजारी रॉयल्स आणि एका साईडला वंजारी चॅलेंजर। धडाके बंद फलंदाज आपण वंजारी चॅलेंजर कडे निलेश संख्ये दापोली, मनीष संख्ये कुंदनजी पन्हाळी याने जयभवानी मंडळ पन्हाळी याने आपल्याला या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलेलं आहे। निळकंठ भाऊ माजी क्रिकेटर्स, अशोक संख्ये पन्हाळी मला तरी वाटते या सामन्यामध्ये आहेत ते। कुणाल पाटील कोळगाव सरपंच, कुंजल संख्ये कोलवडे, जितेंद्र पाटील साईलीला हॉस्पिटल, संख्ये ग्रुप विरार सुधाकर भास्कर भाऊ, दिलीप पिंपळे PDTS वेंगणी। सामन्याला आता सुरुवात होत आहे, मी सामन्याच्या दिशेने वळत आहे। चला हलक्या हलक्या पावल्या दोन्ही फलंदाज तुम्हाला बघा, इनफॉर्म बॅट्समन, दोघे इनफॉर्म आहेत, अब्सोल्युटली गुड बॅटिंग। आम्ही ते टप्पा विसरला अशा पद्धतीने बॅटिंग केलंय। निश्चितच खूप चांगले फलंदाजी बघितले। कल्पेश 2 मॅचमध्ये जरी फ्लॉप झाला तरी त्यांच्याकडे बॅटिंग 6 बॅट्समन असं बघायला मिळते। ग्रँड फिनाले वंजारी 42 चॅलेंजर ट्रॉफीचा फायनल मॅच आपण बघत आहात। मैदान आहे ते म्हणजे तारापूर विद्या मंदिरचं। अनेक खेळाडू ज्याने आपल्याला भारतीय संघापर्यंत मुंबई रणजी स्क्वॉडपर्यंत पोहोचवले असे आपण बघितलं। मुश्ताक अली ट्रॉफी खेळणारे, विजय हजारे ट्रॉफी खेळणारे, रणजी स्क्वॉडमध्ये रणजीपटू खेळणारे असे असंख्य खेळाडू या मैदानात आपण दिले। आता आपण जर विचार केला तर नाणेफेक जिंकली ती म्हणजे निश्चितच वंजारी रॉयल्सने जिंकली का नाणेफेक? चॅलेंजर जिंकला आणि बॅटिंग घेतलाय। बघूया दोन्ही धडाकेबंद फलंदाज त्यांचे जात आहेत। ओके यस सर, आमचे सरावलीकर सर्व हे बघायला मिळतात। येत्या बुधवारपासून तुम्हाला फ्रेंड चषक बघायला मिळेल। आफ्टर टू गुड ग्राउंड तिकडे पाहायला यस पंच काम करतात। दोन्ही मानांकित पंच, एक तुम्हाला पंच बघायला मिळतो सातपाडीचा आणि दुसरा जो लेग स्क्वेअर लेगला उन्बा धीरज मोरे गोलंदाजी घेऊन जातो। पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतो, जय नावाचा गोलंदाज, आणि समोर बघायला मिळतो कल्पेश आणि गोलंदाज आहे जय। दोन्ही नामांकित असे खेळाडू आणि कल्पेश गोगाचं म्हटलं तर सुरुवातीचा कालचा दिवस काय फलंदाजी केला। 69 नावाची अभेद्य भागीदारी या खेळाडूच्या नावावरती असली गेलाय आणि ती सर्वात मोठी भागीदारी पाहिला। पुन्हा आपल्या षटकाला पहिला शॉट ऑफ प्ले, चेंडूला केलाय पूर्ण, चेंडू जातोय सरळ, पॉवरफुल 6 धावा, दणदणीत षटकार डीजे। प्रहार बघायला मिळतो, खराब चेंडू पडला गेला आणि सरळ चेंडू जाते 6 धावानिशी। चला वंजारी समालोचन जर कोणाला करता येईल तर या, असं नाही की आम्ही वंजारी जात पण आपल्याला वंजारी येत नाही, कारण चुकीचं वंजारी बोलून त्या भाषेची वाट लावणे आम्हाला जमत नाही। ज्यांना बोलायचं नक्कीच या ज्यांना वंजारी कॉमेंट्री करता येईल भूषण या आपण, कारण आम्हाला येत आणि भाषेचं व्हिडिओकडे पण आपल्याला जमणार नाही। दीपकजी घ्या। चला आपण बघत आहात, एक धाव निघते, धावसंख्या होते 7 धावा आहे, फलकावर लागल्या जातात। अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपण बघत आहात। कुणाल काय बॅटिंग केल्या स्पर्धेत, सप्पप फलंदाजी। आज राजू मॉडेलची आठवण करून दिली कल्पेश आपल्याला कुणालने। ज्या पद्धतीने कोळगाव संघाचा तो राजू पद्धतीने बॅटिंग करायचा तशा पद्धतीची बॅटिंग आपण बघितली। 4 षटकाचा सामना असेल, ग्रँड फिनाल आपण बघत आहात। एका साईडला तुम्हाला बघायला सांगतो म्हणजे निश्चितच वंजारी रॉयल्स सांघिक भावना दाखवता वंजारी रॉयल्स संघाने बल्लाडो विवेक या संघाला पराभूत केलं। आणि इथे आपण जर विचार केला आता पुन्हा मेन फिल्डरची भूमिका बजावताना आपण बघत आहात तो म्हणजे निश्चितच पिंटू
आपण मेन फिल्डरची भूमिका बजावताना पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू टटवलाय, इथे बाकी झेल पाहायचा, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. काय फॉर्म बघायला मिळतोय, वन ऑफ बॅटिंग. जणू काही कलिंगडला लिंबू कसा करावा आणि सर्वांमध्ये पिऊन कसा वाट लावा तशा आपण आमची धुलाई केलाय तशा पद्धतीची इथे बाकी फलंदाजी बघायला मिळते. गुडफुल बॅटिंग निश्चितच, नो डाऊट केल्यात. चला पुन्हा आपल्या षटकाला पुढे धाव संख्या फलकावायला लागल्या, ते 11 धावा, 3 चेंडू टाकून झाले. पुन्हा चेंडू जय आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो, काय कॉन्फिडन्स बघायला मिळतो, आत्मविश्वास बघायला मिळतो. प्रत्येक चेंडू मिडल ऑफ द बॅट घेताना चेंडू जातो सणसणीत चौकार. धन्यवाद डीजे डीजे डीजे. पूर्ण फलंदाजी असं नव्हे की एक इनिंग खेळला आपण म्हणून की त्याने लागले गेले, पण इथे लागले गेले नाही, त्यांनी फलंदाजी तशी केली आणि म्हणून तो वरचा दर्जा बघायला मिळतो. निश्चितच दीपक भाऊ, आज तो क्लास दाखवतोय, काय फलंदाजी करतोय, आज फटकेबाजी त्याची आज बघण्याजोग्य होती. आज वंजारी समाजामध्ये त्याचं नाव आहे, सरपंच आहे कोळगाव गावाचं, आणि आज आपल्या संघाला पाहिजे तशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच प्रत्येक सामना फलंदाजी करताना बघितला ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा आपल्या नावावर करण्याचं काम केलंय ते तुम्हाला हा कुणाल नावाचा बघायला. आता बाकी गोलंदाज बघायला वैभव, हा गोलंदाज एक परिपक्व, ह्याच्याकडे एक अष्टपैलू खेळा, विदाऊट प्रॅक्टिस खेळणारा हा तुम्हाला वैभव नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. आता नुकत्याच झालेला पंचायत समिती स्तरीय मॅच जे बघितलं आपण तलासरी गटाचा, तिकडे देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. पुन्हा शेवटा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, रोहन यांना शॉर्ट ऑफ प्लेन कट केलाय, सरळ चेंडू जातो डीप गलीला. आपण इथे बाकी क्षेत्ररक्षण सज्ज केला, गुड फील्ड वर्क मी म्हणायला लागेल की चांगली फिल्डिंग चांगली, आणि गोलंदाजीचं तंत्रमंत्र बघितलं की शरीरापासून खूप लांब खेळलं गेलं आणि त्याला मजबूर केलं फक्त ऑफ ड्राईव्ह करण्यासाठी. धावसंख्या 1 निवारते, धावसंख्या होती ती 23 धावा. वंजारी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी पिंपळे यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी क्रीडांगणावरती जिथे असेल त्यांनी मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद दीपकजी. चला पुन्हा आपण बघत आहात थोडंसं बदल केला क्षेत्ररक्षणामध्ये. पहिल्या षटकात 22 धावा निघाल्या, नंतरच्या पहिल्या चेंडू 1 धाव निघाला मिळते. 23 धावा, काय सुरुवात केलाय, काय आत्मविश्वास बघायला मिळतो, मोठी बॅटिंग लागेल भाऊ. आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा या संघाला पहिलं मानांकन दिलं गेलं होतं, कोणताच संघ वंजारी प्रीमियर लीग जिंकू शकतो. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, खरोखर चेंडू ऑफस्टोनच्या बाहेरचा चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, लॉंग ऑफचा खेळ जाऊन फील्ड थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. मी सुरुवातीच म्हटलं की ह्या गोलंदाजीला प्रॅक्टिसची गरज लागत नाही, जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी नेहमी भूमिका चांगली पार पाडतोय. इथे बाकी क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, मिड ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, लॉंग मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लगे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. क्रुआंचा अँगल जर म्हटलं की प्रत्येक चेंडू चटकवायचा, तो म्हणजे सीमा पलीकडे धाडायचा. पुन्हा एकदा वैभव आपल्या चेंडूला पुढचा चेंडू टाकायला बघायला मिळतोय. काय चेंडू हसवलाय,
रुसलेल्या बायकोला कसं हसवायचं, डीजे थांबा, रुसलेल्या बायकोला कसं फसवायचं आणि प्रेमामध्ये पुन्हा कधी संसार आणायचं अशा पद्धतीने बॅटिंग केलंय. माहेरला जी रुसून निघून जाते ना तिला कसं हसून आणायचं काम केलं. एकदा जोरदार टाळ्या ह्या फलंदाजांनी प्रत्येकाने वाजवला पाहिजे. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. दिवाळीमध्ये फटाके घराघरात फुटत असतील, लोकांच्या अंगणात फुटत नसतील, पण वंजारी प्रीमियममध्ये फटाके फोडण्याचं काम या कुणाल नावाच्या फलंदाजाने केलं. मॅन फ्रॉम कोळगाव. काय कोळगावचं वादळ सुटलं हो. व्हॉट अ बॅटिंग. दर्जा बघायला मिळतो. अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू टटवला. यायला बाकी गणेश तिकडे आहे. गणेश चांगलं क्षेत्ररक्षण करेल आणि गणेशचं निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच आम्ही करताना पाहिलं आहे. धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या पोचते ती 31 धावा. मार्च एंडिंग याला GST CST कशी भरायची, इन्कम टॅक्स कसं वाचवायचं, कारण समोर जी बिल्डिंग म्हणजे ते केंद्रशासित बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने GST CST गोलंदाज देत आहेत आणि प्रत्येकाचं आस्तिमेट बिघडून टाकतायत. 32 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. 31 आता म्हणजे खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 22 धावा आल्या होत्या, पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा होतोय. शॉर्ट प्लेन चेंडू, इथे चेंडू टटवला स्क्वेअर लेगच्या रिझनला. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. सदोतीस 37 धावा झाल्यात. असं म्हणतात ना, घरामध्ये काय नसलं तर आई नसेल तर मोठी ताई बघते, मोठी ताई नसेल तर मग शेवटी आपला लहान बाबा. तशा पद्धतीने 37 धावा 37 आणि फायनल असावी तर अशी. पुन्हा बॅटची एज घेऊन चेंडू जातो थर्ड मॅचच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केला. वाईट +1 म्हणजे 32 धावा दोन्ही वाढून धावसंख्या होती ती 39. काय बॅटिंग बघायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग. असं म्हणतात ना, जशा पद्धतीने संपूर्ण समाजामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या UPSC MPSC परीक्षामध्ये प्रथम आली काश्मीरा, तशा पद्धतीने आज बाकी वंजारी समाजाचा 42 चॅलेंजर प्रीमियर लीगमध्ये नाव कोरलाय. ते निश्चितच आमच्या कुणाल नावाच्या फलंदाजाने. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, पुढे सरसावले. चेंडू कव्हरच्या रिझनला जातोय. चौकार की षटकार पाहायला मिळतो आणि इथे पाहायला मिळते 4 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते. करारा स्ट्रोक आहे. आहा, कृणालजी आयुष्यामध्ये आई बाबाने नाव ठेवलं. आई जन्म देतो, माव वडील देतो, ओळख समाज देतो आणि कार्य तुम्ही करतायत. आणि इथे बघा, एक लहान चिमुकली मॅचचा आनंद घेते. वडिलांच्या मांडीवर बसताना वय वर्ष जेमतेम तिचं 13 महिने आहे आणि ते मॅचचा आनंद घेते. काय चित्रीकरण केलं. आमच्या कॅमेरामनचं कौतुक असायला पाहिजे. हर्षद घरत आमचा कॅमेरामन बघतो, त्यांनी केंद्रित केलं गेलं. 2 षटकं आणि फलका धावसंख्या लागला ती 43. कदाचित आमचा रेकॉर्ड तुटेल का हे पाहायला मिळते ज्या पद्धतीने बॅटिंग होते. सुबोध संख्या या आमचे आदरणीय सुबोध संख्या. आपण देखील व्यासपीठ यायचं. सुबोध संख्या दापोली या. आपल्याला आवर्जून कारण तुम्ही समाजाचा कोणतेही कार्यक्रम असो आवर्जून तुम्ही दोघं मंडळी आम्हाला गुलाबाच्या बागेमध्ये आणि फुग्या हवेमध्ये अशा पण षटकार मारला गेलाय. काय षटकार बघायला मिळतोय. ललित बॅनर्स, ललितजी या. आपण देखील मंचावर आमंत्रित केलं जाते. ललितजी या. उत्कृष्ट बॅनर बनवण्याचं काम तुम्ही आमच्याकडे बघायला मिळत आहेत. अविनाश भाऊ आपण देखील या मंचावरती. अविनाश भाऊ या ना. आपण मॅचमध्ये असाल तर ठीक आहे, पण मंचावरती या. काय बॅटिंग बघायला मिळते हो. मोठा फटका बघायला मिळाला. इथे म्हणतात ना, दुधी हवा की भोपळा हवा, नसेल तर शेतावरचा खात्यातला भात कापायला हवा. अशा पद्धतीने गोलंदाजाची पिटाई केली वाटते. आम्हाला वाटलं की फक्त कल्पेश माझी आणि बाळाचीच झाला, पण इथे तर बाकी बघायला मिळते. कोणताही साबण टाका, विदाऊट वॉशिंग मशीन कपडे साफ करा, अशा पद्धतीची धुलाई केली जाते. काय फलंदाजी बघायला मिळते. शंकराचा 3रा डोळा नसेल तर मला वाटतं इंद्राचा. धावसंख्या झाला ती 55. 55 धावा फलकावर लागल्या जातात. 3रं षटक मार्गस्थ आहे. असं म्हणायला हरकत नाही की इकडे गोलंदाज धुवून मिळतील. ओ गुड बॉलिंग. इथे बघा चांगला चेंडू बघायला मिळाला. खरोखर तुमचं चांगलं वाक्य बघायला मिळालं की इथे गोलंदाज धुवून मिळतील आणि ही सुरुवात आमच्यापासून झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. 55 धावा फलकावर लागला. काय बॅटिंग बघायला मिळते. ओपनरशिप गुड.
एका साईडला सचिन आणि मी मनीष देखील कौतुक करेल, त्यांची देखील खूप चांगली बॅटिंग. पण ही जो ओपनिंग जोडी पाहिली तर अबाधित विक्रमादित्य हे षटकार आपण पाहिले. फुलटच चेंडू भेटलाय, पुन्हा जातो चेंडू, इथे झेल सुटलाय, मोक्याचा खेळचा झेल सुटलाय आणि धावसंख्या 1 निवारून धावसंख्या होते ती 56 धावा. अतिशय मोठी लढत तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात नाणेफेक जिंकली आणि चॅलेंजर संघाने प्रथम फलंदाजी घेतली. एक विश्वास मला फलंदाजी मोठी लाईनअप आहे. कारण आपण बघितलं हे जरी गडी बाद झाला तर शेवटी मुकेश देखील करू शकतोय. 56 56 धाव फरकावर लागल्या गेल्यात. आपण जर बघितलं तर कल्पेश यांच्या बॅटरीतून सर्वात जास्त षटकार आले. कल्पेशच्या बॅटरीतून 4 षटकार आलेत आणि कुणालाच्या बॅटरीतून 1 षटकार, पण हॅट्रिक चौकार त्याने मारले ते बघा विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा अतिशय मोठी रंगतदार लढत. ह्या वर्षीचं विक्रमादित्य धावसंख्या आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळाली, पण ह्या वर्षी जर बघितलं तर धावाचा वेग खूप वाढताना आपण पाहिलाय. लो स्कोरिंगच्या मॅच. चला घाई करा. पुन्हा चेंडू टटवला, इथे बाकी झेल होती की पाहायचं आणि ओ हो हे काय करून ठेवलं. घरामध्ये मांडलेल्या ताटाला वाट बघत राहिले आणि शेजारची मांजरी कधी येऊन जेवण खाऊन गेले कळलंच नाही. बघा काय काय केलं जाते. अहो कॅचेस पकडा, 70 धावा तुम्ही देखील चेस करू शकता. तुमच्याकडे फलंदाज आहेत, वैभव सारखा फलंदाज आहे तुमच्याकडे, गणेश सारखा घातक, नंतर आमचा जर पाहिला तुषार सारखा फलंदाज आहे का त्याच्या बॅटवर जर फटके आले तर षटकार बघायला मिळू शकतात. दोघांचाही एक जीवदान दिलं आणि अशा फलंदाजाला जीवदान देतो. तुम्ही काय करू शकता. विहिरीतलं पाणी आटलं की बेडकाने काय बाहेर यावं नाही, जमिनीमध्ये गाडून देखील श्वास घेतात. अशा पद्धतीने बॅटिंग केलाय. ओ गुड बॉलिंग, दॅट्स ऑफ स्पिन. हा ऑफ स्पिन चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. ही गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे बाकी षटकं तुम्ही 3 आणि गोलंदाज झाला ती 57. किती धावा आहेत काय म्हणतात 75-80 बघायला मिळतील. अजूनही 20 ते 25 धावा आरामात काढतील. 57 धावा झाल्यात. निश्चित आपण बघत ग्रँड फिनाले 42 वंजारी चॅलेंजर ट्रॉफी. एका साईडला तुम्ही बघत आहात तो म्हणजे निश्चित वंजारी रॉयल्स, एक समतोल संघ ज्याने बलाढ्य संघाला पराभूत केलं, फायनलमध्ये पराभव केलं. आणि एका साईडला तुम्हाला वंजारी चॅलेंजर हा भरभक्कम संघ बघायला मिळतो. सुरुवातीला जेव्हा संघ टाकले गेले, वॅटेज केले, लोकांची वोटिंग घेतल्या, तेव्हा 70% वोटिंग ही याच संघाला झाली होती. 70% वोटिंग या संघाला झाली होती आणि हाच संघ फायनल जिंकणार. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा जो बघितलेला बॅटिंगचा क्लास जो दर्जा होता अप्रतिम. जेव्हा जेव्हा मोक्याच्यासाठी विकेट गेला तेव्हा बाकी शेखर देखील चमकला नाही, पण त्यानंतर बाकी बघितलं तर मुकेश मॅन फॉर्म एकलारे या फलंदाज देखील चांगलं काम केलं आणि आपला सामना जिंकून दिलाय. एक खूप गुड बॅलन्स संघ यावर्षी बघायला मिळाला. आपण मोठमोठे बॅनर्स बघत आहेत. हे सर्व आमचे दाते ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली. पण तो येणारा 11, 12, 13 एप्रिल आपण वंजारी प्रेम बघायचा. इथे चेंडू हवेमध्ये आहे, पण खूप दूरवर खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल की नाही. हा चेंडू जर घेतला तर मला एक भक्तिगीत आठवलं, आकाशी झेप घेरे पाखरा सोनियाचा पिंजरा. हा सोनियाचा पिंजरा कदाचित तुम्हाला बघायला मिळाला असता, पण झेल तुम्ही पकडू शकले नाही. आणि बघता बघता तुम्हाला धावसंख्या पोहोचते ती 59. काय म्हणा ह्या फलंदाजाला आउट करण्यासाठी आता युक्ती काय करावी लागेल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरावं लागेल. शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी होत आहे, पण मात्र ब्रह्मास्त्र वापरला तर दीपक भाऊ गडी बाद होऊ शकतो. मग बंबूम बुमरा आणण्यासाठी आपल्याला पंजाबला जावं गेलं. हो इथं ब्रह्मास्त्र त्यांचा त्यांनी बाहेर काढलं. कशाला आठवण काढली, कुठेतरी गोलंदाजी होता बघायला. आणि पुन्हा एकदा 1 हँडेड कॅच घेतला. पण मित्रा इथे मयूरेश, इथे बक्षीस नाही आहे. लाख मोलाची स्पर्धा असते तुला 500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. आणि इथे बाकी धावा होत्या त्या 65 धावा. अजून देखील 4 चेंडू येणे बाकी आहेत. काय मोठी धावसंख्या बघा. कुणाच्या धावा किती होतात सांगा. हो इथे लेग ऑफ स्पिनच्या बाहेर चेंडू जातो. बघूया चेंडू बॅटची एज होती की एक धाव तो पूर्णतः बघायला मिळते. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते मला. हो इथे 3री धाव बघायला मिळते. 22च्या रूपात 3 धाव बघायला मिळतात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावा कशा जमवायच्या बघायला. 68 12 चेंडू 36 धावाच्या आकर्षक श्रेणी. कुणालसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 1 मॅन शो. आणि कल्पेश देखील विसरून चालणार नाही. 9 चेंडू 27 धावावर कल्पेश देखील खेळतो. एक तर वो कोळगाव है और दूसरी तरफ हमारी कोंबोली वंजारी समाज देखील राजधानी आहे. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू पाहिला. ऑफस्टचा बाहेरचा चेंडू कट केलाय. चेंडू जातो डीप कव्हरच्या रिजनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव बघायला मिळेल. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या होते ती 70 धावा फलकावर लागल्या गेल्यात. काय बॅटिंग बघायला मिळते. सर्वाधिक धावा काढणारा संघ कोणता जर आपण विचार केला तर हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. वंजारी चॅलेंजर संघ स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढल्यात. प्रत्येकाचे उणे वासने होते ना ते त्याने फेडून टाकलेत.
2 चेंडू बाकी आहेत. बघूया सर्वाधिक आमच्या विरुद्ध धावा झाल्यात तो रेकॉर्ड तुटेल का. पुन्हा एकदा गोलंदाजी बघायला मिळतोय, तो गोलंदाज पाहायला मिळतो तो संजू. समोर आहे कल्पेश. चेंडूला टटवलाय, सरळ चेंडू जातो मिडवॉनच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते आणि धावसंख्या होते 71 धावा या फलकावर लागल्या जातात. ओहो 2 धावा निघतात, 72 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. बघा प्रत्येक धावासाठी कशी चुरी घेतात आणि ही भूक असायला पाहिजे. ज्या फलंदाजाला धावांची भूक असतात ना अशी धावा बघायला मिळतात. गुड बॅटिंग. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि फलकात धावसंख्या लागलाय ती 72. या षटकात देखील धावा दिल्यात त्या 10, 3, 13 न 2, 15. या षटकात देखील 15 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात 21, तिसऱ्या षटकात 14 आणि आतापर्यंत 15 गेल्यात. शेवटचा चेंडू या इनिंगचा ग्रँड फिनालेचा पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फिनिश करतात, किती मोठं टार्गेट आव्हान तुम्ही उभं करतात वंजारी रॉयल संघाला. बघूया शेवटचा चेंडू. चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो झेल होती की पाहायचं. ओ हो हो इकडे हात कॅच सुटलाय आणि डोकं जमिनीवर टेकावलेलं. काय करायचं, जर्नीला दान दिला हा झेल आणि बघता बघता 2 धावांची धावसंख्या होते ती 70. इथे बाकी धावबाद झालेत कुणाल, धावबाद आहेत कुणाल आणि धावसंख्या झाली ती 74 धावा. 75 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. गुड पार्टनरशिप बघायला मिळाली तुम्हाला, ती म्हणजे फक्त 74 धावाची जोरदार टाळ्या असायला पाहिजे. पार्टनरशिप नाही, गडी बाद झालाय म्हणजे 74 धावा या बाकी 4 षटकात काढल्या गेल्यात. काय सेमीफायनल सामना आणि फायनल सामना खेळले. डीजे एक सुंदर गीत. 12 चेंडू 36 धावा जर आपण पाहिल्या त्या बघायला मिळतात तर तुम्हाला कल्पेशच्या आणि कुणालच्या 12 चेंडू 36 धावा आणि 12 चेंडू 33 धावा या कल्पेशचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग, काय सुंदर परफॉर्मन्स दाखवलाय 42 चॅलेंजर ट्रॉफी मध्ये. आमच्या अशोक भाऊने 1000 रुपयाचं पारितोषिक कुणाल भाऊला दिलेलं आहे. आपण मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये देऊया, तो मॅच संपला तिथे देऊया. अशोक भाऊ यांनी आमच्या 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. कुणालसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय फलंदाजी केलंय आणि इथे जमा देखील आहेत त्यांचे पैसे. इनिंग संपली आपण त्यांना ते निश्चित देणार आहोत. एक दर्जेदार स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. खरोखरच पूर्वीच्या काळामधले वंजारी क्रिकेटपटू कसे खेळायचे आणि निळकंठ भाऊ असं म्हणतात ना, प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं. काय अब्सोल्युटली गुड बॅटिंग केलं. देवाला तर उदबत्ती कशी लावावी, बाहेरचे लोक जेव्हा येतात कोणती उदबत्ती तुम्ही लावली हो, चहाचा आस्वाद खारीचे बटरतून विसरतात, पण जो दुर्मिळ सुगंध देवातून येतो ते प्रत्येकजण आस्वाद घेतात. आणि खऱ्या अर्थाने आज जुन्या जाणतं सोनं चमकताना बघायला मिळतंय आणि म्हणून तर सोनं महाग का झालं, कारण बोईसर पालघर बिल्डिंग बनला की 16 फ्लॅटपैकी 8 फ्लॅट वंजारांचे असतात. अशा पहिला आपण बघत आहात. अप्रतिम अप्रतिम, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ते लाभलंय त्यांचं वंजारी चॅलेंजर ट्रॉफी तर्फे मी धन्यवाद सांगतोय की तुम्ही इथे आलात. आणि युट्यूबला विनंती आहे की प्रत्येक प्रेक्षकांचं क्षणचित्र तुम्ही काढायचं आहे, व्हिडिओ तुम्ही दाखवायची आहे प्रत्येक प्रेक्षकाची. अराउंड द ग्राउंड पूर्ण किती प्रेक्षक इथे अवेलेबल आहेत सर्वांचं तुम्ही चित्रीकरण करायचं आहे. चला आपण बघत आहात निश्चितच मोठी मॅच. विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या. आमचा स्कोरर ज्याचं नाव आम्ही घेईल, आमचं नाव आहे ते म्हणजे कुश राऊत मॅन फ्रॉम सरावली. अप्रतिम स्कोरिंग त्यांनी केली. यूट्यूब आमचं जेवढं बघा तेवढं मनापासून कौतुक. आमचे हंपारिंग उच्च दर्जाचे बघायला मिळाले. ग्राउंड्स आम्हाला उपलब्ध बघायला मिळालं आणि आमचे सर्व दाते कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपा दया करून आमचे दीपक भाऊ नावं सातत्यपूर्ण घेतातच आणि सर्व संघाने घेतलेला भाग आणि माझे रसिक मायबापेक्षा सर्व वंजारी म्हणजे आम्ही यंगस्टर जेवढे आलेत VPLच्या आमच्या जेवढ्या कमिटीचं त्यांचं देखील मनापासून इकडे मी त्यांचा गौरव करतो की तुम्ही एवढा दिवस राहून सातत्यपूर्ण 2 दिवस मॅचचा आनंद. कोणी टाकलेला गोलंदाजाला सांगितलं गुड बॉलिंग, कोणी चांगली बॅटिंग केली सांगितलं गुड बॅटिंग. चला मॅच ऑन करा. यस आमचे राजेश पाटील दादा यांनी कृपया या व्यासपीठावरती. आमचे राजेश दादा आलेत का?
राजेश दादा या मंचावरती, आमचे राजेश पाटील. राजेश दादा या कृपया आपण मंचावरती आपल्याला आमंत्रित केले जाते 42 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये. निश्चितच भरभरून चला घाई करा. सर आपण बघत आहात 75 धावा विजयासाठी करायचे आहेत. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मुकेश नावाचा गोलंदाज मॉन्फर्न एकलारे. खूप चांगली गोलंदाजी सगळ्या सामन्यामध्ये त्याच्याकडून आपण पाहिलेत. मोक्याच्या सणी चांगल्या पैकी बॅटिंग केली आणि त्या सामन्यामुळेच ते क्वार्टर सेमीफायनलमध्ये पोहोचले. आणि बघता बघता आज ग्रँड फिनालेच्या विजयापत्र पण जेवढपर्यंत बॅटिंग संपत नाही आहे तिथं क्रिकेटचा विजेता कोण हा सांगता येत नाही आहे. गुड बॅटिंग क्लास दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. चला कॅरी ऑन करा. पहिला चेंडू घेऊन जातोय आपल्या सरकारला. पहिला चेंडू टटवलाय. स्क्वेअर लेगच्या रिजनला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज ठेवलाय. ओ हो हो इथे बाकी गचा क्षेत्ररक्षण बघायला मिळते. भरपूर वेळ होता त्याच्या पण शेवटी वय आहे ना माणसाला. 55 ओलांडले की तुम्हाला कंबर दुखते. 45 झाली की तुम्हाला चष्मा लागतोय. आणि 59-60 झाले की म्हातारत्व येते. काय बघणार हो. शेवटी माणसाला वयाला पोहते. केश कर्तनामध्ये जाऊन फक्त लग्नामध्ये केस काढल्या गेल्यानंतर आपण कोटी घातलात की आपण तरुण वाटतो. पण मैदानावर तुमचं बघायला मिळतं. आम्हाला कळलं की आपण किती वय झालंय. पण निलकंठ भाऊ तुमचं मनापासून तुम्ही खरं वय सांगितलं. बरेच लोक वय लपवतात पण तुमचं अभिनंदन करेल. पुण्याच्या डायरेक्ट पाहायला मिळते का दरम्यान एक चिकी सिंगल बघायला मिळते. फरक धावसंख्या लागली जाते 5. अप्रतिम. निश्चितच मी कौशलचं मनापासून कौतुक केलेलं. मागील 2 दिवस उत्कृष्ट समालोचन केलं. मी त्याला सांगतो की बाहेर बोलवतात तू जात जा. एकदा दर्जा एकदा क्लास आणि अनुभव झाला तुम्हाला की बाकी मग तुम्ही सगळ्या क्लासमध्ये दर्जामध्ये जाऊ शकतात. सुरुवातीला आम्हाला देखील हीच आले नाही याची की आम्ही देखील पण आम्हाला बनवलं. आमच्याबरोबर जे असायचे माझे गुरुवर्य बालसुब्रह्मण्य व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना सांगितलं पाहिजे असं बघायला मिळतात. त्यांच्याकडनं देखील आम्हाला बऱ्याच वेळ शिकता आलं. असंख्य कॉमेंटेटर मला बघायला मिळाले. लेदर क्रिकेट खेळता आलं. मामसासरांशी जोडल्यानंतर बऱ्याचशा क्रिकेटच्या गोष्टी बघायला मिळाल्या. आणि राजेश सुतारसारखा वर्गमित्र असल्यामुळे आम्हाला क्रिकेटचे धडे जास्त बघायला. चला घाई करा प्लीज. नंतर बक्षीस समार आहे. मग इंस्टाग्रामवर फोटो, यूट्यूबवर फोटो सेशन. पामचे उपसरपंच मनोजजी या. आमच्या पामचे उपसरपंच मनोज पिंपळे साहेब आपण यायचं मंचावरती. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. पामगावचे उपसरपंच मनोजी पिंपळे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. चला घाई करा प्लीज. अंधार झालाय. मुकेशजी आम्ही देखील तेच केलं. आम्हाला देखील तुम्ही सातत्यपूर्ण सांगत होतात पण आम्हाला धावा मारायचा विचार करायला लागते. चेंडू कोणता टाकावा पण चेंडू काही पडलाच नाही. इथे बाकी सरळ चेंडू टाकला पण कॅचपर्यंत गेलेलं नाही आहे. मुकेशने डोक्यावर हात टाकले पण मुकेशला माहिती शेवटी वयस्कर खेळाडू होत चाललेत. आपल्याला त्यांच्यात फरक आहे हे बघायला मिळतं. तर तुम्ही पेशाने शिक्षक आहात मग शाळेतल्या मुलाला विश्राम सावधान तरी शिकवत असाल मग तुमचा तेवढा क्लास बघायला मिळतोय. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या देदाळ्याचे आशिष पाटील यांनी आम्हाला सामन्यासाठी बॉल पुरवले. त्यांनी देखील असतील तर या मला वाटतं अशीच गेलेत. सो दुपारपर्यंत होते. इथे बाकी चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातोय कव्हरच्या रिजनला. एकच धावा बघायला मिळते. इथे बाकी धावा काढायचे आहेत तुम्हाला कारण 75 धावा विजयासाठी करायचे आहेत. ज्याने ज्याने या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलेलं आहे आर्थिक आणि वस्तुरूपी मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. कृपया सर्वांनी स्थानपन्न व्हायचं आहे. संखे विरार ग्रुप सुधाकर भास्कर संखे यांना देखील विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. गुरु चला इथे धावसंख्या होती ती 1 षटक झालं आणि 9 धाव फलकावर झाल्यात. दीपकजी डीजे हा मग 6 षटक बरोबर ना.
9 झालेत ना, 66 धावा करायच्या आहेत. बारा तारखेपासून तुम्हाला फ्रेंड चषक बघायला मिळेल. 5 दिवस लाईव्ह आहे. माझ्याबरोबर मंथन घरात हा तिकडे समालोचन करताना तुम्हाला बघायला मिळेल. आवर्जून बघा, कारण पहिल्यांदा अशी स्पर्धा होते. लिंग मॅचेस ह्या तुम्हाला ओपन खेळल्या जातात. एका दिवसात 4 संघ बघायला मिळेल. फ्रेंड चषक आपण बघणार आहात. माझ्याबरोबर मंथन घरात मॅन फ्रॉम नवली हा समालोचक आणि हेच ओम साई स्पोर्ट्सवर आपण टाकायचं की तुम्हाला ती मॅच बघायला मिळेल. 12 तारखेपासून येत्या बुधवारपासून. गुड बॉलिंग, गुड शॉट बघायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह जातो, चेंडू पाठीमागे जातो, चौकार, त्या ठिकाणी चौकार. चला, अतिशय सुंदर अशी मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला देखणी स्पर्धा 42 चॅलेंजर ट्रॉफी ही पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कल्पेश, ओहो हो, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू सरळ बॅट आणि पॅडच्या मधनं निघून जातो. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आस्किंग रेट मोठा आहे ना, 75 धावा आहे. विजयाच्या करायच्या असलेल्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठमोठे फटके मारायचे आहेत. आणि जेव्हा षटकार चौकाराची आतषबाजी व्हाल ना, तेव्हा बघलं बरं काय वाटते. आतापर्यंत तुम्ही वोटेज बघितलं तर सामना कोणाकडे जाऊ शकतो. निश्चितच दीपक भाऊ, आता तरी वाटते की चॅलेंजर संघ हा या सामन्यामध्ये वरचढ असा ठरतोय. निश्चितच खूप मोठी गोलंदाजी. मोठा फटका खेळत हवेमध्ये चेंडू जातो. यतीनजी जातात, परंतु नाही ना हो. म्हटलं जातं ना, भोरासारखं फिरणारा 42 झालं की चष्मा लागताना वय वर्ष लपले की मग बाकी 55 मध्ये अशी हालत होताना. कारण मैदानामध्ये आम्हाला कळलं माणसाचं वय काय असते. अतिशय मोठी सुंदर गोलंदाजी आपण बघत आहात. काय फलंदाजी केल्या चॅलेंजरच्या ओपनिंग फलंदाजाने. हुकमत गाजवली ह्या टुर्नामेंटमध्ये, नो डाऊट. एका साईडला मनीषचं देखील चांगलं नाव घ्यायला पाहिजे, सचिनचं देखील तेवढंच नाव घ्यायला पाहिजे. आणि एक छोटा संघ होता वंजारी रॉयल्स, पण ज्या पद्धतीने त्याने सांघिक खेळ केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला, मी वंजारी रॉयल्स संघाचं देखील मनापासून कौतुक करेल. मग ते एका साईडला वैभव बघायला मिळाला, तुषार बघायला मिळाला, सचिन पाटील बघायला मिळाले. गुड बॉलिंग. चेंडूचा पेस कमी केला, कारण नेहमीच एकाच सोसायटीमध्ये ओमकारमध्ये राहणारे एकमेकाचा खेळ हा सातत्यपूर्ण माहीत असल्यामुळे चेंडूचा पेस कमी केला, त्यांना सफल होऊन दिलं आणि चेंडू जातो निर्धाव. इथे बाकी पुन्हा धावसंख्या 1 वाढते धावसंख्या होती ती 15 धावा. सेमीफायनल फायनल वर्चस्व गाजवला. वन साइडेड सामना जिंकण्याचं काम या तुम्हाला वंजारी चॅलेंज संघाकडून होताना बघायला मिळेल. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकं धावसंख्या 15. आता तुम्हाला हव्या धावा 12 चेंडू 60 धावा. चला घाई करा प्लीज, चला घाई करा ना, धावसंख्या खूप मोठी आहे. शेखरची ओव्हर लवकर समय, नो डाऊट रनअप कमी आहे. 12 चेंडू 60 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 11, 12, 13 एप्रिल तुम्ही वंजारी प्रीमियर लीग ओपन बघू शकतात. ती देखील स्पर्धा एक मोड प्रत्येकाला आतापासून आमंत्रण सांगतोय मी की आपण या दर्जेदार स्पर्धेत त्या मॅचचा देखील आनंद घ्या. आणि हे मैदान आम्हाला खरं अर्थाने TVMने उपलब्ध करून दिलं त्याबद्दल निश्चितच पळसुळे सर आणि TVMचा देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. ज्या पद्धतीने आम्हाला विकेट दिली, त्यांच्या गार्डनर्सचं, त्यांच्या प्रत्येक विकेट क्रिएटरचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने आम्हाला 2 दिवस ती विकेट दिली, ज्या पद्धतीने तुमचं मैदान सुसज्ज आम्हाला मिळालं, त्याबद्दल जरी आम्ही तिकडे पैसे पे केलेत, पण जो खेळण्यासाठी जो मैदान उपलब्ध करून दिला त्याबद्दल TVM विद्या मंदिर, पळसुळे सर आणि त्यांच्या पूर्ण गार्डन टीमचं मनापासून आभार. आमचे दाते, आमचे स्पॉन्सर आणि 1000 रुपयाचं बक्षीस आमचे अशोक भाऊ परनाळी यांनी कुणालसाठी स्पेशल दिलाय. मोठा फटका खेळला आहे. तुषारचं मी कौतुक करेल की या वयात देखील खूप चांगली फलंदाजी करताना रॉयल वंजारीकडनं तुम्हाला वंजारी रॉयल्सकडनं तुषारला पाहायला मिळालं. सकाळच्या सतत आमच्याबरोबर देखील एका साईडने खेळला आणि मॅच जिंकली. आता देखील चांगली फलंदाजी करतोय. जरी मॅच हरला तरी आता कशा पहिले फलंदाजी करतोय. वय जरी झालं असं जो त्याचा पूर्वीचा क्लास, पूर्वीचा दर्जा हा आज देखील दाखवत असताना आपण पाहत आहात. एक दर्जेदार स्पर्धा वंजारी समाज 42 चॅलेंजर ट्रॉफी आपण बघत आहात. ग्रँड फिनाले एका साईडला वंजारी चॅलेंजर्स. काय फुगा लावलाय, जसं काही लहान बाळाच्या खात्यात फुगा द्यायचा, फुटला की म्हणतो आई, रडले की मग ती चिकोटी म्हणायची, लहान गोटी करायची, तशा पद्धतीने षटकार खेचताना बॉलच नाहीये.
जुने बॉलर्स नाही, एक देखील चेंडू येत नाही. बघा चेंडू आला आला मैदानात आला चेंडू. धावसंख्या झालं 26. एक षटकार आणि 2 चौकार आपण पाहिलेत ते म्हणजे निश्चितच तुषार यांच्या बॅटीतून. अनुप पाटील परनाळी आमच्या या कृपया मंचावरती. अनुप पाटील परनाळी आपण मंचावरती या, आपलं आमंत्रित केलं जाते. चला निश्चित आपण बघितलं खूप चांगलं पैसे. चला घाई करा प्लीज, आपला बक्षीस संभार करायचे. नंतर तुम्ही विजेताची ट्रॉफी असलेला उत्साह, डीजेवरती डान्स. वाट बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी, कम्प्लिटली बॅलन्स संघ असा असायला म्हणजे 4 बॅट्समन, 4 परिपक्व गोलंदाज आणि उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण हे आपण पाहिलं त्यांच्याकडनं. पुन्हा शेखर शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला खेळला, अक्रॉस बॅटने ढकलला गेला ते म्हणजे निश्चितच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. इथे बाकी क्षेत्ररक्षण करून कुणाल थ्रो करतात, 1 धाव बघायला मिळते आणि धावसंख्या होती ती 27 धाव, 28. 3 षटकासमवेत 28 धावा झाल्यात. म्हणजे अजून तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या. पहिल्या षटकात 9 धावा आल्या मुकेशच्या, नंतर मग कल्पेच्या षटकात फक्त 6 धावा आल्या. 75 टार्गेट दिलाय, 75 दिला, 75 टार्गेट 75 आहे. हा 47 धावा, 6 चेंडू 47 धावा. आता बघी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो भूपेश. आपल्या सरकारला पुढचा चेंडू. काय फ्लो केलाय, सरळ चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या होते ती 34 धावा. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा 6 धावा बघायला मिळतात. गुड बॅटिंग, कारण तुम्ही पराभूत झालात तर डिस्टन्स कमी होईल. जर तुम्ही 15-16 धावांनी पराभूत झालात तर गुड बॅटिंग असं तुमच्याविषयी नावा दिलं आहे. चला अशोक भाऊच्या हातावर पण नंतर इनिंग संपली की कुणाल भाऊ इकडे या, आमच्याकडे तुमचे 1000 रुपये अशोक भाऊ पन्नाळ यांच्याकडे जमा झालेले आहेत. आहा काय बॅटिंग बघायला मिळते. 3 चेंडू 3 सलग षटकार. काठीनं घोंगडं घेऊन द्या किरण, मला बी जत्रा येऊन द्या. घोंगडं बांधलाय डोक्याला आणि 3 चेंडू 3 षटकार मारलेत. चौथा देखील बघायला मिळतो का, पाहायचा आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला, सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौका. लागला डीजे श्याम संख्या आमच्या पन्नाचे श्याम भाऊ, तेच ते श्याम संख्या विरार दापोली गृहस्थ. आपण या कृपया मंचावरती याचे श्याम भाऊ या, आमचे विरारचे श्याम भाऊ प्रॉपर दापोली आणि विरारचे श्याम भाऊ या. आपण कृपया मंचावरती यायचे, आपलं आमंत्रित केलं जाते. श्याम भाऊ 22 धावा दिल्यात. इथे बाकी चांगला चेंडू सरळ धाव, एक संख्या मिळते. इथे बाकी क्षेत्ररक्षण होत आहे आणि आता बाकी शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 42 वंजारी प्रीमियर लीग अनेक आठवणीला उजाळा देताना भरपूर धावा, 51 झाल्यात. 24 धावाची आवश्यकता. कुणालसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या करायला पाहिजे. कल्पेशसाठी, रॉयल संघासाठी 10 देखील बघायला मिळतोय. षटकार की चौकार पाहायचा आहे आणि इथे षटकार बघायला मिळतो. म्हणजे 57 धावा या संघाने केल्या.
धावा तुम्हाला विजयासाठी कमी पडल्यात. गुड बॅटिंग. वंजारी चॅलेंजर 1 साइड जिंकल्यात 19